वार चालूच आहे वकील बदलणं. ते काही नवीन नाही आहे गोष्ट, जुनीच गोष्ट आहे ती. परंतु आज ज्या प्रकारे आरोपींच्या वकिलांनी किंवा आरोपींनी की जे सरकारी वकील आहेत संतोष अण्णा देशमुख प्रकरणातील ते बदलण्यात यावे असा एक अर्ज दिला होता. तर तो आज अर्ज रिजेक्ट केलेला आहे. ॲज इट इज जशात तसे हेच वकील ही केस पुढे चालवतील अशी ऑर्डर देखील झालेली आहे. आणि यापुढं साक्षीदारांची लिस्ट येणाऱ्या तारखेला 7 तारखेला दिली जाईल आणि केस चालू होईल. मात्र अशी देखील चर्चा सुरू आहे की जे यामध्ये साक्षीदार आहेत तुम्ही या संदर्भात कुणावरती दबाव येतोय असं काही घडतंय? ह्या केसला बाकीच्या काही केसेस आहेत त्याच्याशी कम्पेअर केलं जात आहे. याविषयी मी रीतसर जे आपले SP साहेब आहेत त्यांना सगळ्या गोष्टी सांगितलेल्या आहेत, कागदोपत्री दिलेले आहेत आणि त्यावर त्यांनी ॲक्शन देखील घेणं गरजेचं आहे. कारण का आपण या केसमध्ये बघितलेलं आहे, सुरुवातीच्या काळात ज्या काही गोष्टी ज्या ते त्यावेळेस करायच्या होत्या त्या करण्यात न आल्यामुळं हे खून प्रकरण झालेलं आहे. त्याच पद्धतीनं आज वेगवेगळ्या नंबरवरून काही कॉल येत आहेत आणि ते कॉल कुठल्या नंबरवरून येत आहेत आणि कोण कशा संदर्भात करतायत त्याचे आम्ही रीतसर अर्ज दिलेले आहेत SP ऑफिसला. त्यावर लवकरात लवकर ॲक्शन व्हावी. कुणाला कॉल येत आहेत आणि काय म्हणणं आहे त्या? नातेवाईक आणि मी स्वतः आहे त्याच्यामध्ये. आता त्याच्यात ॲक्शन काय होती आम्ही रीतसर दिलेलं आहे तसे पत्र. त्यावर मी जर आज SP साहेब असतील तर मी त्यांना भेटणार आहे. काय त्यामध्ये धमकी दिली जाते, नेमकं काय दबाव आणला जातो असं म्हणजे अंदाज काढला जातोय की समजा ही केस कशाने थांबवल. आता तुम्हाला सगळ्याला माहिती आहे, गावकऱ्यांना माहिती आहे, सगळ्या राज्याला माहिती आहे, या लोकांना फाशी झाल्याशिवाय ही केस कुठंच थांबणार नाही कुठल्याच कंडिशनवर. आणि जे केलेलं घोर पाप आहे त्या पापाची शिक्षा त्यांना मिळणार आहे. म्हणून जे काही खडा टाकून बघण्याचं काम चालू आहे किंवा ज्या काही गोष्टी चालू आहेत त्या चुकीच्या आहेत आणि त्या संदर्भात आपण लिगली SP साहेबांना कळवलेलं आहे. धमकी आहे का ऑफर आहे? नाही, त्याला नाही आपल्याला सांगता येणार काय आहे ते, परंतु ते म्हणजे आता त्याच्यात पुढं आपण त्याच्यात इंटरेस्ट घेत नाही कुठल्या गोष्टीत, म्हणून आपल्याला त्या संदर्भात बोलता नाही येणार. ते ॲक्शन SP साहेबांनी पोलीस प्रशासनानं घेतली पाहिजे. म्हणून ह्याचं उत्तर जे आहे किंवा ते काय आहे ते SP साहेब किंवा पोलीस प्रशासनानं सांगणं गरजेचं आहे.